बाहेर आता त्यांना भोसलेची काही लोक गेटजवळ उभी असलेले दिसत होते. कदाचित त्यांच्यावर भोसलेनेच त्यांना नजर ठेवायला सांगितली असावी. थांब जरा, मागच्या दाराने जाऊ, शशी म्हणाला. लॉबीमध्ये अंधार होता, त्यामुळे सुशील आणि शशिकांत त्या लोकांना दिसले नसावेत. मागच्या दरवाजाने ते आता तिथून बाहेर निघाले. टॅक्सी पकडून आता दोघेही गोवा स्टेशनवरती आले आणि पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. राज आणि केशव पहाटे पहाटेच आता तिथून कारने पुण्याला निघाले होते. घाट मार्गाने गाडी पुढे जात होती. अजून पहाटेचा संधी प्रकाशच दिसत होता. न धड सकाळ झालेली ना धड रात्र होती. केशव मागच्या सीटवर गाढ झोपेत होता. सीट खालीच ती 4,40,00,000 भरलेली बॅग होती. काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक गाडी बंद अवस्थेत दिसत होती. इतका वेळ झालेला, पण घाटात आतापर्यंत जेमतेम 2 वाहन दिसली होती. गाडीजवळ एक स्त्री उभी होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. हे जरा विचित्र वाटत होतं, कारण यावेळी अशा निर्मनुष्य घाटात एका स्त्रीचं एकटीचं दिसणं साधारण गोष्ट नव्हती. गाडी जसजशी जवळ येत होती तसतसं तिचं रूप आणि पेहराव आणखी स्पष्टपणे दिसू लागलं होतं. तिने गाडीला हात दाखवला आणि आता राजने गाडी हळू करत तिच्या जवळ आणत थांबवली. अंगावर एक पांढरी साडी, मोकळे केस, गळ्यात कानात हातात कोणताही दागिना नव्हता. राजने काच खाली केली. थँक्स, गाडी थांबवली त्याबद्दल. मदत हवी आहे. राजची नजर गाडीत ड्रायव्हर सीटवर गेली. एक व्यक्ती ड्रायव्हर सीटवर बेशुद्ध होता, डोक्याला जखम झालेली. त्याने गाडीकडे बघितलं. गाडी जेमतेम घाटाच्या कठड्याला टेकली होती. कदाचित त्या माणसाने अचानक ब्रेक दाबला असेल. त्याचं डोकं स्टिअरिंगवर आपटलं होतं. डोक्यातनं रक्त येत होतं. त्या स्त्रीच्या कपाळातूनही थोडं रक्त येत होतं. आमचा ॲक्सिडेंट झालाय, प्लीज काहीतरी करा. माझा ड्रायव्हर बेशुद्ध पडलाय. इथे मोबाईलला रेंज देखील नव्हती, त्यामुळे मी ॲम्ब्युलन्स देखील बोलवू शकले नाही. यस, नक्कीच. राज गाडीतून उतरला. त्याने केशवलाही उठवलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढच्या सीटवर बसा. मी तुमच्या ड्रायव्हरला गाडीत घेतो. राज व केशवने तिच्या बेन्झ गाडीमधून बेशुद्ध ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि स्वतःच्या गाडीत मागच्या सीटवर व्यवस्थित टेकवून बसवलं. केशव, तुला यांची गाडी चालवता येईल? ड्रायव्हर अर्धवट शुद्धीत होता. हे राजला समजलं. हो, नक्कीच. ठीक आहे, मग आमच्या मागे ये. केशव आता त्या गाडीत बसला. त्या गाडीला फार काही झालेलं नव्हतं. ती गाडी फक्त कठड्याला येऊन टेकली होती. केशवने ती गाडी स्टार्ट केली आणि आता राजच्या गाडीच्या मागे मागे तो येऊ लागला. ती खूप घाबरलेली वाटत होती, पण आता तिच्या जीवात जीव आला होता. खरंच देवासारखे धावून आलात, नाहीतर कोणास ठाऊक किती वेळ आम्ही इथेच अडकून राहिलो असतो. मला ड्रायव्हिंग येत नाही, नाहीतर मीच प्रयत्न केला असता, ती म्हणाली. काही काळजी करू नका, तासाभरात आपण पोहोचू. एक काम करा, त्या डॅशबोर्डमध्ये थोडा कापूस आहे, तुम्हाला पण थोडं लागलेलं दिसतंय. हे घ्या पाणी. राजने तिला पाणी दिलं. पाणी पिऊन कपाळावर कापूस दाबत अचानक तिने गाडीच्या मागच्या सीटवर नजर टाकली. जणू काहीतरी आभास तिला झालेला. काय झालं? राजने विचारलं. काही नाही, असं वाटलं कोणीतरी माझ्या अगदी मागच्या सीटवर बसले, ती म्हणाली. राज थोडासा चकित झाला, कारण ड्रायव्हरच्या शेजारी ती विचित्रपणे एक विकृत स्मित करत राजकडे बघत बसलेली. पण ते या स्त्रीला कसं जाणवलं होतं, हा प्रश्न त्याला पडला होता. घाट आता संपायला आला होता. तिच्या मोबाईलला रेंज आली नव्हती. तिने कोणाला तरी फोन लावला. हॅलो आई, मी शर्मिला बोलतेय. एक छोटासा ॲक्सिडेंट झालाय आमचा. विलासला थोडंसं लागलंय, मलाही थोडं लागलंय, पण काळजी नसावी. आता आम्ही कोल्हापूरच्या जवळपास आलोय. कोल्हापूरमध्ये आलो की हॉस्पिटलला जाऊ. घाबरायचं काही कारण नाही. विलास पण शुद्धीत आहे. गाडीला देखील काही झालेलं नाही. नशीब बलवत्तर म्हणून काही चांगली माणसं भेटली.
तिथे पोहोचले की तुम्हाला फोन करते परत एकदा, असं म्हणून तिने फोन ठेवला. फोन ठेवत परत एकदा तिने दचकून मागे पाहिलं. विलासच्या आजूबाजूला तिची नजर फिरत होती, पण मागे फक्त विलासच होता, दुसरं कोणीच नव्हतं. काय झालं? तुम्ही परत एकदा मागे वळून बघितलं. अहो, काळजी करू नका, आपण आता कोल्हापूरच्या जवळ पोहोचलो आहोत. आपण त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू. राज म्हणाला. घरी फोन करून सांगितलं, आमच्या सासूबाई जरा घाबरट आहेत, लगेच घाबरून जातात. कुठे राहता तुम्ही? कोल्हापूरमध्येच राहता का गोव्यात? नाही, तसं माझं सासर पुण्याचं आहे आणि माहेर गोव्याचं. आम्ही पुण्याला चाललो होतो. 2 दिवसापूर्वीच वडिलांचा एक ॲक्सिडेंट झाला, म्हणून मी माहेरी आले होते. पण एका मेडिकल इमर्जन्सीमुळे मला आता पुण्याला जावं लागत होतं. पण मध्येच हा अपघात झाला. कसली मेडिकल इमर्जन्सी? अहो, मुलगा पायऱ्यांवरून घसरून पडला. त्याच्या हाताला दुखापत झाली होती. रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. त्यामुळेच पहाटे लवकर निघालो होतो, पण वाटेत ॲक्सिडेंट झाला. आणि तुमचे मिस्टर? राजने विचारलं. नाही, ते हयात नाहीत. ओ, आय एम सॉरी, राज म्हणाला. असू दे, नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, ते म्हणतात ना, तसंच आहे. बाय द वे, तुम्ही कुठे असता? आता तिने विचारलं. मी पुण्यालाच असतो. गोव्यात एका कामासाठी आले होते. काम आता झालं होतं, म्हणून लवकर निघालो होतो. नंतर ट्रॅफिक वगैरे खूप लागतं, त्यामुळे लवकरात लवकर पुण्यात पोहोचायचं होतं. पण बरं झालं वेळेत निघालो. कोणाची मदत तरी करता आली मला. राजचं हे वाक्य ऐकून तिने राजकडे बघितलं आणि तिच्या नजरेत त्याच्यासाठीचा आदर त्याला देखील जाणवला. इकडतिकडच्या गप्पा मारून आता ते लोक कोल्हापूरमध्ये पोहोचले होते. कोल्हापूरमधल्या एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आता त्यांनी विलासला ॲडमिट केलं. ॲडमिट करताना 50,000 कॅश भरावी लागली. ती राजने भरली. आय एम सॉरी, तुम्हाला खूप त्रास झाला. खरं तर मी क्रेडिट कार्ड किंवा मुबलक कॅश बरोबर ठेवत असते, पण आज घाई गडबडीमध्ये माझं क्रेडिट कार्ड देखील कदाचित घरीच राहिलं. तुम्हाला पैसे भरावे लागले, पण मला तुमचा नंबर देऊन ठेवा. पुण्याला गेल्यावर मी तुमचे पैसे लगेच पाठवून देईन, ती म्हणाली. राजनी तिला स्वतःचा नंबर दिला. तुम्ही नाही थांबला तरी चालेल, तुम्हाला पुण्याला पोहोचायचं होतं ना, उगाच तुम्हाला उशीर होईल, शर्मिला म्हणाली. मी जाईन, पण अजून 15 मिनिटानंतर जाईन. तुमच्या कपाळाला ड्रेसिंग वगैरे झालं? आपण कॉफी घेतली की मग मी निघेन, राज म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य उमटलं. काही वेळातच तिचं ड्रेसिंग वगैरे करण्यात आलं. ती आता ठीक वाटत होती. राज तिच्यासाठी कॉफी घेऊन आला. राज आणि तिने कॉफी घेतली. ठीक आहे, मी निघतो, असं म्हणून राज आता तिथून निघाला. हॉस्पिटलच्या काउंटरजवळ येत त्याने मागे वळून बघितलं. ती अजूनही त्यालाच बघत होती. कदाचित ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती, पण राजला त्या गोष्टीची पर्वा नव्हती. तो आता तिथून निघाला. गाडीची चावी केशवने तिला आधीच देऊन ठेवली होती. राज आणि केशव आता गाडीत बसले आणि आता तिथून थेट पुण्याला निघाले. दुपारचे 3 वाजले होते. ते त्याच सोसायटीत येऊन पोहोचले. आरतीला राजने खालून फोन लावला. आरतीने काही वेळासाठी सर्व CCTV कॅमेरे लूपमध्ये सुरू ठेवले. राज आणि केशव अगदी आरामात लिफ्टने वर आले. कोणालाच कसलीच भनक लागली नाही. राज तसंही चेहऱ्याला मास्क लावल्याशिवाय बाहेर निघायचा नाही. दरवाजाजवळ येत त्याने बाजूच्याच विक्रांत आणि आर्याच्या फ्लॅटकडे नजर टाकली. फ्लॅटच्या आतून टीव्हीचा आवाज येत होता. म्हणजे आता घरात सगळं काही व्यवस्थित सुरू असणार हे राजच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतःच्या दाराची बेल वाजवली. आसावरीने दार उघडलं आणि केशवसोबत तो आत शिरला. त्याला बघून तिला खूप आनंद झाला होता. जणू तिचे डोळे त्याला बघायला तरसले होते. त्याने कपडे बदलले. फ्रेश होऊन तो आता मॉनिटर रूममध्ये आला. मॉनिटरमध्ये आर्या आणि विक्रांतला पाहू लागला. गेल्या 2 दिवसात इथे काही घडामोडी घडलेल्या दिसत नाहीत, राजने विचारलं. नाही सर, परवा रात्रीनंतर इथे काही घडलेलं नाही.
परवा रात्री आर्याचा आवाज ऐकू येत होता. बाल्कनीच्या इथे काहीतरी तिला दिसलं होतं. काहीतरी स्वप्न पडलं होतं. त्यानंतर इथे काही घडलेलं नाही. 2 दिवस झाले ते घरातून बाहेर निघालेले नाहीत. आज विक्रांतला सकाळपासून 2 वेळा कोणाचा तरी फोन येऊन गेलाय. कदाचित पहिला फोन शशीधरचा होता आणि दुसरा फोन बाबू नावाच्या माणसाचा. तो माणूस आज इथे येणार आहे असं त्या दोघांच्या बोलण्यावरून समजलं. आर्या आणि विक्रांत दोघे यात जरासे निवांत वाटत आहेत. सकाळपासून काहीही विचित्र घडलेलं नाही. शशीधर बरोबर त्याचं काय बोलणं झालं, काही समजलं का? हो, तो इथं येतोय उद्या असं कळतंय, आसावरी म्हणाली. बरं, उद्यापासून एक नवीन काम आहे तुला, उद्या सांगेन, राज म्हणाला. राज तिथून त्याच्या बेडरूममध्ये आला. इतक्या लांबच्या प्रवासाचा त्याला थकवा आला होता. बेडवर आडवा पडल्या पडल्या त्याला झोप लागली. खूप वेळ तसाच गेला. संध्याकाळ झालेली. 7:30 वाजले होते. राज, उठ ना, किती झोपशील अजून? आसावरीचा आवाज कानावर पडला. राजने हळूहळू डोळे उघडले आणि तो बेडवरून उठून उभा राहिला. पण अजूनही सगळीकडे अंधारच जाणवत होता. बाहेर रस्त्यावरचे दिवे सुरू होते, मात्र घरात अंधार होता. डोळे अजूनही त्याला काही नीट दिसत नव्हतं. हळूहळू त्याचे डोळे अंधाराला सरावले. इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर बाल्कनीत गेली. बाल्कनीत केशव पाठमोरा उभा होता. राज उठून बाल्कनीमध्ये गेला. अंधार होता. लाईटीला काय झालं रे, काही कळलं का? राजने विचारलं. झोपू नको, जागा राहा, तो येतोय. काहीतरी वाईट घडणार आहे. तो मला घेऊन जाईल आणि मग तुझा मृत्यू फार दूर नाही. अंधार बाहेर नाही, तुझ्या आतच आहे. तुलाच उजेड करावा लागेल. किशोरचा आवाज बदललेला वाटत होता. राजला हळूहळू लक्षात आलं की तो केशव नव्हताच. राज, बाल्कनीत काय करतोयस? अचानक आसावरीने मागून त्याला आवाज दिला. त्या आवाजाने राज दचकला आणि त्याने मागे खोलीच्या दिशेला बघितलं आणि तितक्यात लाईट आली. तिच्या हातात चहाचा ट्रे होता. त्याने लगेच मागे वळून बाल्कनीत बघितलं. बाल्कनीत आता त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. राजला जरासा धक्का बसला होता की हा माणूस त्याला नेहमी आजवर स्वप्नात दिसायचा, पण आज प्रत्यक्ष येऊन त्यांनी कोणती तरी चेतावणी दिली होती. तो येतोय म्हणजे नक्की कोण येणार आहे आणि मला कसला धोका आहे? राज विचारात पडला. त्याने आसावरीच्या ट्रेमधला चहाचा कप घेतला. चहा घेत घेत तो बाल्कनीतच उभा राहून विचार करत होता. हातातल्या घड्याळाकडे त्याने पाहिलं तर 8 वाजले होते. चहा संपला. त्यांनी सिगरेट पेटवली आणि आता त्याच्या लक्षात आलं की आज बाबू नावाचा कुणीतरी माणूस इथे येणार आहे. हा तोच मांत्रिक आहे ज्याच्याकडे विक्रांत 4-5 दिवसापूर्वी जाऊन आला होता. रसिक नक्कीच याच माणसाबद्दल बोलत होता. राज, आरती तुला बोलवत आहे. कोणीतरी माणूस घरात येतोय त्यांच्या, आसावरी म्हणाली. राज लगेचच धावत त्या मॉनिटर रूममध्ये आला. मॉनिटरवर त्याला घरात शिरताना तो दिसत होता. पांढरं धोतर, पांढरा सदरा, हातात एक पिशवी होती. डोक्याला एक पांढरं कापड बांधलेलं. हातात रंगीबेरंगी दोरे होते. टक्कल पडलेला वृद्ध असा तो माणूस होता. तो घरात येताच सगळीकडे विचित्रपणे बघू लागला आणि अशातच त्याची नजर कॅमेऱ्यावर येऊन स्थिरावली. त्याने विकृत असं स्मित हास्य कॅमेऱ्याकडे बघत केलं. त्याचे लालसर झालेले दात आणि घारे डोळे, त्याचं ते स्मित हास्य भयानक वाटत होतं. राजला काहीतरी जाणवलं. अचानक काहीतरी खूप वाईट घडणारे. हो, तो बरोबर सांगत होता. आजची रात्र मृत्यूची रात्र आहे. जाणवलंय मला आणि मृत्यू अटळ आहे आज. राजच्या मनात एका येणाऱ्या संकटाचं काहूर उठलेलं. हातपाय गार पडू लागले. का कोणास ठाऊक राजला एकदम दरदरून घाम फुटला. त्याला स्वतःच्या आजूबाजूला एक नकारात्मकता आणि शक्तिपात होत असल्याची एक विचित्र भावना जाणवू लागली. हा माणूस कोणी साधा मांत्रिक नाहीये, ज्याच्या नुसत्या इथे येण्यानेच माझ्या शक्तीमध्ये घट सुरू झाली आहे.
तो नक्कीच पोचलेला माणूस आहे. लवकरात लवकर इथून निघायचंय तुम्हाला. आरती सगळा सेटअप उचलायला, केशव सगळे आवश्यक सामान भरायला घे. आसावरी तू सुद्धा सगळे आवरायला घे. राजनी फोन हातात घेतला आणि लगेचच त्याने दीपकला फोन लावला. हॅलो दीपक, आताच्या आता 2 इनोवा कार हव्या आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसासाठी एखादी राहायची जागा शक्यतो शहराच्या जरा बाहेर हवी आहे. होऊ शकेल? राज म्हणाला. व्यवस्था तर होईल, पण नक्की काय झालं तिकडे? काही प्रॉब्लेम झालाय का? दीपकने विचारलं. नाही, पण होणार आहे. मी सांगतो तेवढं कर. अर्ध्या तासाच्या आत गाड्यांची सोय झाली पाहिजे. जमलं तर एखादा माणूस पण पाठव जो मदत करू शकेल. हो, मी करतो, डोंट वरी, असं म्हणून दीपकने फोन ठेवून दिला. राज, काय झालं नक्की? एवढा घाबरल्यासारखा वाटतोयस? आसावरी त्याच्या जवळ येऊन त्याला बिलगली. आपण इथे थांबलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही सगळे इथून निघा. मी तुम्हाला लवकरच भेटेल. प्लीज, मी सांगतो ते ऐका आता. कोणतेही प्रश्न विचारू नका. राजला घाम फुटला होता. त्याची ती अवस्था बघून आसावरीला जरा भीती वाटू लागली होती. केशवला त्याची काळजी वाटू लागली होती आणि आरतीला येणाऱ्या अनाहूत संकटाच्या कल्पनेची भीती वाटू लागली होती. आरती, आता वाट बघू नकोस. पटकन सगळं सेटअप आवरायला घे. मॉनिटर, लॅपटॉप, सगळे राउटर, सगळं काही आवरून एका बॅगमध्ये भरा. माझ्या या मोबाईलमध्ये मला CCTVचा ॲक्सेस हवाय. आसावरी, आता वाट बघू नकोस. तुझे कपडे आणि बाकी सगळं आवश्यक सामान बॅग्समध्ये भरायला घे. प्लीज माझं ऐक. राज पोटतिडकीने आता सांगत होता. आसावरी आणि केशव लगेचच कामाला लागले. आरतीने CCTVचा ॲक्सेस त्याला त्याच्या मोबाईलमध्ये सुरू करून दिला. राज आता मोबाईलमध्ये सगळं काही बघत होता. तो माणूस अजूनही घरात नुसता फिरत होता. त्याचा वेग संथ होता. घराच्या अगदी प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तो पूर्ण जागेचं निरीक्षण करत होता आणि मग तो परत एकदा त्या भागात लावलेल्या एखाद्या कॅमेऱ्याकडे बघायचा आणि हसायचा. आर्या आणि विक्रांत दोघांनाही काही कळत नव्हतं की हा नक्की काय करतोय. बाबू, आहो, नक्की काय करताय तुम्ही? आपल्याला तो विधी करायचा आहे ना? विक्रांत आता मध्येच त्याच्या मागे येऊन म्हणाला. मी काम करत असताना मध्ये येऊ नकोस. वेळ 10:21 आहे. बरोबर 10:21 मी तुम्हाला सगळं काही सांगायला सुरुवात करेन. मी जेवढे सांगेन तेवढेच करायचं. सगळं विधी पूर्ण होईल 11:02 विधी पूर्ण झाला की मग मी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. सगळं तुमच्या नजरेच्या समोर असेल. तो परत एकदा घरात फिरत होता. केशव, आसावरी आणि आरतीने म्हणता 20-25 मिनिटातच घरातलं सगळं आवश्यक सामान आपापल्या बॅग्समध्ये घेतलं. 9:05 झाली होती. राजचा फोन वाजला. राज बाल्कनीमध्ये आला. बाल्कनीमधून त्याने खाली पाहिलं. 2 इनोवा गाड्या गेटपासून काही अंतरावर उभ्या होत्या. हॅलो दीपक, बोल. खाली आलोय. 2 माणसं वर पाठवतोय मदतीला. जमलं तर CCTV बंद करू नका. उगाच संशय नको. इथून या सगळ्यांना घेऊन मी लवासा गावाजवळच्या एका फार्म हाऊसवर जातोय. पण मला एक समजलं नाही, तू का येत नाहीयेस? दीपकने विचारलं. आता कोणत्याही प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे तुझ्या कुठल्याच प्रश्नाला द्यायला कोणतंच उत्तर नाही. पण मी जे काही करतोय ते मलाही नाही माहिती की मी का करतोय, राज म्हणाला. त्याने फोन ठेवला. 5 मिनिटातच दार वाजलं. केशवने दार उघडलं. 2 माणसं आत आली. दोघांनी चेहऱ्याला मास्क लावले होते. सगळे अवजड बॅगा वगैरे घेऊन ते दोघेही लिफ्टपर्यंत आले. ते दोघे लिफ्टने खाली पोहोचले आणि मग लगेचच आसावरी, केशव आणि आरती त्यांच्याकडे असलेल्या आवश्यक गोष्टी घेऊन लिफ्टमध्ये चढले. लिफ्ट खाली गेली. शेजारच्या फ्लॅटचं दार बंदच होतं. राजने दार बंद करून घेतलं होतं. घरातले सगळे दिवे त्याने बंद केले होते. आता तो समोर टेबल शेजारी असलेल्या खुर्चीवर येऊन बसला. समोर त्याने त्याचा मोबाईल भिंतीला टेकवत उभा केला.
बाजूलाच ठेवलेल्या दारूच्या बाटलीतील दारू त्याने ग्लासमध्ये ओतली आणि एका दमात तो ग्लास रिकामा केला. ओठात धरत सिगरेट पेटवली. सिगरेट ओढत ओढत तो आता बाल्कनीमध्ये आला. आसावरी, केशव, आरती आणि ती 2 माणसं आता दोन्ही गाड्यांमध्ये बसले होते. गाड्या तिथून निघू लागल्या होत्या. तो परत एकदा येऊन त्या खुर्चीवर बसला. आता त्याला तो माणूस हॉलमध्ये कपडे काढून बसलेला दिसत होता. अंगावरचा सदरा त्याने उतरवून बाजूला टाकलेला. आता त्याच्या कमरेभोवती धोतर होतं. गळ्यातल्या चित्रविचित्र माळा दिसत होत्या. अंगाला त्याने आता एक विचित्र अशी पांढरी राख फासली होती. पूर्ण चेहऱ्याला त्याने ती राख फासली. हॉलच्या मध्यभागी तो बसला होता. काही अंतरावर आर्या आणि विक्रांत भिंतीजवळ उभे होते. बराच वेळ नुसता डोळे मिटून बसलेला. 10:21 झाली आणि अचानक डोळे उघडून तो बोलू लागला. ए अवधसे, सांग मला कोणी पाठवलं होतं तुला? तो जवळपासच आहे, मला समजलंय ते. ये समोर माझ्या. येती का नाही? तो विचित्र आवाजात ओरडत होता. आर्या घाबरून गेलेली. विक्रांतही जरासा बिथरलेला. नाही येणार, थांब बघतोच कशी नाही येत तू, असं म्हणत आता त्याने पिशवीत हात घातला. पिशवीच्या आत एक डबा होता. तो डबा त्याने उघडला. डब्यात कणकेचा एक गोळा दिसत होता. म्हणता म्हणता आता त्याने त्या कणकेच्या गोळ्याची एक हातभर लांब बाहुली तयार केली. पिशवीत हात घालत त्याने एक लोखंडाचा गोलसर असा छोटा यज्ञकुंड बाहेर काढला. त्या कुंडात त्याने 4-5 समिधा टाकल्या. त्याने हात हवेत धरत मूठ आवळली आणि तीच मूठ आवळत त्याने काहीतरी मंत्र म्हटले आणि त्या मुठीत आता कुठून कोणास ठाऊक पांढऱ्या रंगाची राख आपोआप उत्पन्न झाली होती. ती राख त्याने त्या कुंडात असलेल्या समिधानावर मारली आणि अचानक त्या समिधांनी पेट घेतला. पिशवीत हात घालत त्याने बरंच काही विचित्र असं सामान बाहेर काढलं. काळ्या रंगाचं मीठ, काळे तीळ, खूप सारं कुंकू आणि एका स्त्रीच्या लांबसडक केसांची एक बट. त्या केसांना आता त्याने थोडं कुंकू, थोडं काळं मीठ आणि थोडे काळे तीळ वाहत त्या केसांमधला एक केस समोर कुंडात जळणाऱ्या आगीत टाकला. या इथं या दोघं, तो म्हणाला. समोर बसा. आर्या आणि विक्रांत आता तसेच त्याच्या समोर येऊन बसले. केसांच्या त्या बटेमधले 2-2 केस त्याने त्या दोघांच्या हातात दिले. कुठले तरी मंत्र म्हणत त्याने त्या दोघांना ते केस त्या घमेल्यातल्या अग्नीत टाकायला सांगितले आणि आता अचानक त्या अग्निकुंडातून काळसर असा धूर बाहेर निघू लागला. तो धूर हवेत पसरत नव्हता. तो धूर आता घराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेला जात होता. तो मांत्रिक आता जागेवरून उठून उभा राहिला. एक पाऊल टाकत आता तो त्या काळसर धुराच्या मागे मागे चालत मुख्य दाराजवळ आला. धूर त्या दरवाजाजवळ येऊन तिथेच थोडासा पसरत दरवाजाच्या खालच्या फटीतून घराच्या बाहेर जाऊ लागला. मांत्रिकाने दरवाजा उघडला आणि आता त्याच्या लक्षात आलं की सगळा धूर डोअर स्टॉपरच्या इथेच घुटमळत होता. तो हवेत पसरतच नव्हता. मांत्रिकाने आता डोअर स्टॉपर बांधलेला तो पातळ असा धागा तोडला. त्याने दार बंद केलं, पण दाराला कडी लावली नव्हती. विचित्रपणे हसत हातात तो त्या अग्निकुंडाजवळ येऊन बसला. सापडलं, मला सापडलं. चिमटीत धरलेला तो पातळ पांढरा दोरा त्याने कसला तरी मंत्र म्हणत त्या अग्नीत टाकला आणि तो आता विचित्रपणे हसायला लागला. घरात आता विचित्र असा पांढरा धूर पसरू लागला आणि अचानक त्याची नजर खोलीच्या त्या कोपऱ्याच्या दिशेला वळाली. ते बघ तिकडं, नीट बघ, तीच दिसायची ना तुला? मांत्रिकाने विक्रांतकडे बघत समोरच्या भिंतीकडे बोट दाखवत विचारलं. हळूहळू थोडासा दूर बाजूला सरकला आणि धुराच्या मागे भिंतीजवळ उभी असलेली ती जखड विवस्त्र म्हातारी स्त्री आता विक्रांतला स्पष्ट दिसू लागली. विक्रांतला कापरं भरलं. त्याचे हातपाय लटलट कापू लागले. पण एक फरक होता. आज तिच्या चेहऱ्यावर कोणतंही हास्य नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. ती आता एक पाऊल टाकत भिंतीपासून थोडीशी पुढे आली
मांत्रिक जोरजोरात हसायला लागला. विक्रांतला घाम फुटला.